डोंगराच्या कुशीत बसलेलं सलिता हे गाव निसर्गाने भरभरून दिलंय सगळं. पण एक गोष्ट मात्र इथे आजही पोचली नाही, आणि ती म्हणजे मोबाईल नेटवर्क. येथील लोकांसाठी हा फक्त टॉवर नसल्याचा प्रश्न नाही, तर हा त्यांच्या दररोजच्या जगण्याचा प्रश्न आहे. एखाद्या घरात कोणाची तब्येत बिघडली तरी डॉक्टरांना फोन करता येत नाही. एखादा विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास क्लास करायचा म्हणतो, पण नेटवर्क नसल्यामुळे त्याचं शिक्षण थांबतं. शेवटी बाजारभाव बघू शकत नाही, पावसाची माहिती मिळत नाही, आणि शहरात असलेल्या मुलांना आपल्या आई वडिलांचा आवाज सुद्धा दररोज ऐकता येत नाही. या गावातील लोकांना मैं बासुपुरा दारसिम पे गांव सलिता से है। मैं ग्राम रोजगार सेवक है और हमारे साहब उनसे मुलाकात पे और बात नहीं होता और मेरे को टावर बंद कारण से मेरा फोटो अपलोड नहीं होता। और दूसरा हमारी लोगों की तकलीफ है और मेरे फोटो नहीं जाने कारण से हमारे लोगों बाहर गांव जाता फोटो निकालने और वहाँ पे काम पे जा रहा है, उसके कारण से हम तकलीफ पे है टावर नहीं कारण से। मोबाइल टावर रहता तो 1 रुपया में हम बात होता, 1 रुपया में हमारा खर्चा निकल जाएगा। सर मेरे बच्चा नांदेड़ पे है, शंकर नगर है करके, 9वीं क्लास में है और उनसे बहुत तकलीफ पे है। मध्य प्रदेश में जाके उधर टावर बराबर मिल जाएंगे तो वहाँ हमारे लड़के से बात हो रहा है। हमारा ये टावर कब से बंद है? टावर सर गाय से जन्म हुआ कुछ दिन से बंद ही है। एकच मागणी आहे, आम्हालाही जगाशी जोडा. एक मोबाईल टॉवर उभा राहिला की आमचं जग पुन्हा जिवंत होईल. ही फक्त सुविधा नाही, तर डोंगराळ भागातील लोकांचं हक्क स्वप्न आहे. अमरावती जिल्हा, धारणी मेळघाट तालुका, गट ग्रामपंचायत अंतर्गत सलिता या गावात असलेलं BSNL मोबाईलचं टॉवर अनेक वर्षापासून लावण्यात आले आहे. टॉवर बंद असल्या कारण गावातील लोक आपली ऑनलाईन सेवा घेण्याकरिता गावातून मध्य प्रदेश येथे जाऊन घेतात. पण आजवर ते टॉवर सुरू करण्यात आले नाही. गावातील लोकांनी प्रत्येक वेळी प्रतिनिधी, ग्रामपंचायत कार्यालय सचिव यांना सांगितल्यावरही मोबाईल टॉवर सुरू करण्यात आले नाही. त्या दरम्यान मी आणि माझा समुदाय सलिता गावात जाऊन सलिता गाव गट ग्रामपंचायतमध्ये आहे आणि एकूण 6 गाव त्या टॉवरवर अवलंबून असल्याचे सांगितले. या गावातील लोकसंख्या एकूण 2,500 ते 3,000 इतकी असल्याचे सांगितले. त्यांची समस्या जाणून घेतली. ती समस्या संबंधित अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचेल त्याकरिता